अनेक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा असतात, यूट्यूबवर प्रेक्षक राजा जोडला जातो, तिथे कमेंट येत असतात की विजय पावले आहेत का आजच्या दिवसामध्ये, ही विचारणा केली जाते. हा एक मोठा चाहता वर्ग त्यांचा स्वतः खेळाडू बनवत असतात आपापल्या कामगिरीने. ते गोलंदाजी मार्कवर येणार आहे. दुसऱ्या बाजूला आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील एक बाहुबली खेळाडू म्हणून ज्याची टेनिस क्षेत्रामध्ये ओळख असणारा सुनील खडे स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकला योगेश कानवडे आपल्याला जाणता राजा प्रतिष्ठान संघाकडून मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. पहा मॅच शेवटपर्यंत कशा प्रकारची जाते. आणि म्हणून म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत मात्र क्रिकेटमध्ये आपण त्या सामन्याचं भविष्य सांगू शकत नाही आहे. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर सुपर ओव्हर, तिसरा सुपर ओव्हर आपण या स्पर्धेतील पाहत आहोत. पहिला बॉल फॉलो थ्रू मध्ये रोखला गेलेला आहे. विजय पावले आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय पावले पावली प्रत्येक संघाला विजय मिळवून देत असतात आणि विजय पावले त्यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळाला आपल्याला मैदानामध्ये विजय पावले यांचा. पुढचा बॉल पाहूया. सुनील खडे बाहुबली स्ट्राईकवर पाहायला मिळतील आपल्याला. ओ पहा हा चेंडू मैदानामध्ये वाईड यॉर्करच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव येणारा चेंडू असणार आहे मैदानामध्ये. 2 बॉल डॉट गेलेले आहेत. 4 चेंडू. आता पहा इथे आपण पाहत आहोत या अगोदरच्या मॅच मध्ये जे महागडे ठरले होते परंतु या सुपर ओव्हर मध्ये दिलेली जबाबदारी आयकॉन खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे 2 भन्नाट वेग 2 चेंडू मध्ये पाहायला मिळाले आपल्याला. इथे बघा हा चेंडू सुरेख फटका आलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू जात असताना आपण बघणार आहोत. फाईन लेग क्षेत्रात येणारा चौकार. आलेला चौकार. सारा जमाना बाहुबली का दिवाना. चौकार आपण पाहत आहोत मैदानामध्ये. सुनील खडे बाहुबलीचा येणारा चौकार. निश्चित तिसऱ्या चेंडूवर आलेला चौकार आहे. अजून 3 चेंडू बाकी आहेत मैदानामध्ये. या 3 चेंडू मध्ये आपण बघणार आहोत अगदी हृदयाची ठेके वाढवणारा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल उडवला गेला. पाहूया क्षेत्ररक्षक येत आहे. चेंडू खाली आणि झेल टिपला गेला. विकेट येते मैदानामध्ये. सोमा पनाळकर सुनील खडे बाद. सुनील खडे बाहुबली मैदानाच्या माघारी जातात. एक चौकार खेळतायत. 4 चेंडू 4 धावा. अमोल डुबे आपण मैदानामध्ये बघणार आहोत. शेवटचे 2 बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहेत मैदानामध्ये आणि ते या 2 चेंडूंमध्ये काय परिस्थिती असणार आहे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 आयकॉन एकमेकांच्या विरोधामध्ये, एक सांगली जिल्ह्यातील तर एक अहिल्यानगर जिल्ह्यातील. अमोल डुबे विरुद्ध विजय पावले लढत होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. शेवटचे 2 बॉल सुपर ओव्हरचा थरार मैदानामध्ये. स्लोअर चेंडू उडवला गेला. फटका फसला गेला. विजय पावले स्वतः येत आहे चेंडूवर आणि विकेट. 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे जाणता राजा प्रतिष्ठान संघाच्या. तर 5 धावांची गरज इथे जेपी योद्धा संघाला विजयासाठी असणार आहे.